नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की सारंग घरी येतो आणि ओवीला खूप ताप आलेला असतो. तेव्हा सारंग विचारतो, वहिनी काय झालंय? अमृता म्हणते, अरे हिला ताप आलाय, खूप ताप आलाय बघ. डॉक्टरांना फोन लावला होता, औषध वगैरे विचारलंय आणि दिलंय तिला मी औषध, पण ताप आहे ना वाढत चाललाय, कमी काय होत नाहीये. सारंग, मला फार भीती वाटतीये रे. अगं वहिनी, मला एक फोन लावायचा ना. अगं लावला होता सारंग, नॉट रिचेबल असा आला. वहिनी जरा बघू दे बरं मला. आणि सारंग आता तिच्या जवळ बसलेला असतो, तिच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या वगैरे ठेवतो. ओवी, ए बाळा ओवी, अबीरची आई, अबीरची आई. ओवी एवढंच बोलत असते. मला आहे ना अबीरच्या आईला भेटायचंय, त्यांच्याशी बोलायचंय. ओवी एवढंच काय ते बोलत असते. सारंग आता अमृताकडे बघतो आणि अमृता सारंगकडे बघते की हिने फक्त अबीरच्या आईला भेटायचं एवढाच ध्यास धरलेलं असतो. अबीरची आई, अहो अबीरची आई एवढाच आवाज देत असते. एवढा ताप असतो तरी सुद्धा एवढं एकच नाव ती उच्चारत असते. आठवणी येते हो तुमची. सुद्धा इकडे उठून बसलेला असतो डचकून. ओवी ओवी करतो आणि डचकलेला असतो अबीर. आता त्याच्या आजोबांच्या जवळ झोपलेला असतो. तिथून तो आईकडे येतो आणि आई उठना म्हणून सावलीला आता उठवत असतो. सावली म्हणते, काय रे अबीर, आई तू उठ, काय झालंय, एवढ्या रात्री आलायस, तू ठीक आहेस ना बाळा? ठीक आहे ग, पण ओवीला काहीतरी झालंय. मला त्या ओवीला आठवण आली आणि अचानक असं स्वप्न पडून मी डचकून उठलोय. काहीतरी झालंय तिला. का बोलतोस अबीर तू? झालंय ओवीला? मला नाही माहिती काय झालंय, पण काहीतरी झालंय. ती संकटात एवढं मात्र कळतंय मला. आवाज दिला आणि एकदम आवाज ऐकला की मी डचकून उठलो बघ. रडत होती. प्लीज प्लीज बाबांना फोन लाव आणि तिच्याशी बोल तू. म्हणते अबीर शांत बस ना बाळा, शांत बस ना. सुरक्षित असणारे बाळा, तिला काहीच झालं नसणारे. कशाला उगाच काळजी करतोय तू? स्वप्न पडलं असेल, तिला काही झालं नसणारे बाळा. मी सांगते ना, विचार करून झोपला असशील ना, म्हणून तुला असं स्वप्न पडलंय. स्वप्न नसतं, मला स्पष्ट आवाज आलाय, तिने आवाज दिलाय. असलं तरी प्रॉब्लेम मध्ये मी तुला गॅरंटेड सांगतोय. आता हा अबीर ऐकायला तयारच नसतो. फोन लाव, एकदा फोन लावून विचार. अबीर बाळा ऐक ना, आता खूप रात्र झालीये रे. सकाळी फोन लावायचं का? तर रात्री फोन करणं बरं वाटत नाही ना. घरचे सगळेच टेन्शन मध्ये येतील की एवढ्या रात्रीचं का फोन लावला. उठल्या आधी फोन करू, तू बोल, मग तुला जरा निवांत वाटेल. चालेल का? रडत असेल, तू ऐकत का नाहीये ग? आता हा अबीर काय ऐकायला तयार नसतो. सावलीला अगदी हट्टच पकडून असतो की तू फोन लाव, आत्ताच्या आत्ता मला बोलायचंय. सकाळी फोन लावून काय उपयोग आहे? प्लीज फक्त फोन लाव, एकच शब्द विचार, ओवी बरी आहे का, आणि फोन बंद कर. उद्या सकाळी बोल की मग काय बोलायचंय, पण आत्ता फोन लावून विचार. अरे ओवी सुरक्षित असणार, घरात तिला काय व्हायला लागलंय, ती सुरक्षितच असणार आहे. तू काळजी करू नकोस बरं बाळा. आहेच की तिच्यासोबत, कशाला तू काळजी करतोय? आज काळजी करू नकोस, कळतंय का तुला? काही फोन लावू, मग आपण बोलूया. जवळ ये, आता इथे झोप. सकाळी उठला की पहिला फोन लावून देते. मी सांगते ना तुला. अबीरला विचारायला काही चैन लागत नसतं. सारखी त्याला ओवी ओवी ओवीचाच ध्यास लागलेला असतो. नाही कसा बसा अबीरला नादी लावून झोपी घातलेला असतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळ आता छान असा तयार झालेला असतो. मोनिका म्हणते, नाईस, काय मस्त मूड आहे. काय चाललंय राजकुमार? आवरून बिवरून कुठे निघालात राजकुमार? तुमची स्वारी कुठे आहे? मोहीम वगैरे आहे का? कुठे फत्ते करायची? आता तुला ठेकाच दिलाय काय ग माझ्या मूडची वाट लावायची? चांगलंच मूड असला, काहीतरी चांगलं घडणार असलं की तू वाट लावायला उभीच असते, हो ना? येस येस राजकुमार, चाली ना माझ्या बरोबर तू? हो. जी मोहीम फत्ते झाली की तोफांची आवाज तुला ऐकायला येतील. मग समजायचं की राजकुमार जिंकला. तर एवढा ओव्हर कॉन्फिडन्स, वा वा वा, काय कॉन्फिडन्स रे तुझ्याकडे. काल काय झालं, आईने काय काय बोलल्या, सगळं विसरलास का राजकुमार? नॉर्मल झालास का लगे? ना मोनिका, मला कमी लेखायची चूक करू नको. मी कमी नाहीये, कळतंय का तुला? प्लीज 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 मला कमी लेखायची चूक अजिबातच करू नकोस. मुळात मी राजकुमार आहे. डाव कसा पलटवायचा, कसा नीट, चांगलंच कळतं मला. कळतं का? माहिती तुला, नीट कळतं बाबा, चांगलं कळतं, माहिती ना राजकुमार. कधी कमी लेखलं रे मी राजकुमार? कधीच कमी लेखत नाही मी. आणि राजकुमार गोड गोड बोलत असतात, हसत असतात आणि एकमेकांना टोमणे मारत असतात. दोघांनाही एकमेकांचे विचार अजिबात पटत नसतात, पण आता नवरा बायको असतात, गोड बोलून टोमणे मारून ते जिरवत असतात. मला अजिबात तुला दोष द्यायचा नसतो, पण तू काय करतो, प्रत्येक वेळेला डोक्यावर पडला असंच वागत असतो. मग काय मला राहवत नाही आणि मग मी बोलतेच काहीतरी. गुरुकुलात जी नोटीस पाठवली होती बरोबर, आईने एका मिनिटाच्या आत मागे घ्यायला लावली आणि वरून तुला काय सांगितलं, परत त्या गुरुकुलाच्या आसपास जरी भटकलास तर तिलोत्तमा सारखी बाई काय करू शकते अंदाज सुद्धा नाहीये. शेवटची वॉर्निंग देऊन गेलीये, बरोबर ना? ती कोण आहे? तिलोत्तमा मेहेंदळे. का मोनिका, फुकटचे सल्ले देऊन झाले? तिलोत्तमा पुराण, मोनिका पुराण झालं का सगळं वाचून? या घरात लहानाचा मोठा झालोय, बारीक निरीक सगळंच काही मला माहिती आहे. या घरच्यांचे डावपेच, काय खेळणार काय नाही खेळणार, पुढची खेळी काय असणार आहे, सगळं मला माहिती आहे. वाकवायचं नाही हे मला कळतं. जीप चालते चुरू चुरू चुरू. त्या बड्या मारू नकोस हा राजकुमार, महागात पडेल ना तुला की बड्याच बोलायचं विसरून जाशील. मी कोणाच्या जीवावर उडतो, मी कशासाठी एवढं फडफड करतो हे मला माहितीये. ते जाऊ दे मरू दे. पण मोनिका, तू कोणाच्या जीवावर उडतेस, कोणाच्या जीवावर एवढा माज दाखवते, विसरतेस का तू? का लक्षात आणून देऊ कोणाच्या जीवावर एवढा माज दाखवतीयस? राजकुमार मोनिकाची सारखी लायकी दाखवत असतो आणि तिला नीचा दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. कुठून आली, काय आली, आपल्या लायकीत राहायचं. राजकुमार जेव्हा केव्हा भांडण होईल मिनिटाला तिची लायकी दाखवत असतो, तिचा अपमान करत असतो. ज्या पत्त्याच्या कॅट मध्ये मोनी डार्लिंग,
फार इतके एक्के आहेत ना की बस. योग्य वेळ आली की तो एक्का बाहेर काढणार. मोनिकाला टोमणं दिलेलं असतं, धमकी दिलेली असते आणि राजकुमार हसत हसत खुन्नस देत निघून जातो. राजकुमार कोणत्या उपमाच्या एक्क्याबद्दल बोलत होता, कसली मला खुन्नस देऊन गेला ना, याचं मला कळायलाच पाहिजे नेमकी चाललंय काय. चिडचिड करत असते. राजकुमार काय बोलला याचा ती विचार करत असते. का म्हणते या बिंडोक बुद्धीला सावलीबद्दल जरा सुद्धा भणक लागता कामा नये. जर भणक लागली तर हा पचका करेन सगळा. प्लॅन तर इथेच संपून जाणारा, कारण हा राजकुमार आहे, नसलेले डोकं तर लगेच वापरतो. डॉक्टर आलेले असतात, कारण ओवीचा ताप काय कमी होत नसतो, तो वाढतच जात असतो आणि तिला बरंच नसतं. फार बिचारीचं दुखत असतं. तिने धसकाच घेतलेला असतो. आता अमृता बसलेली असते, सारंग असतो, सगळ्यांनाच काळजी लागलेली असते. डॉक्टर मॅडम आलेले असतात, ते चेक करत असतात. रात्रभर तिने एकच शब्द उच्चारलेला असतो, अबीरची आई, अबीरची आई. रात्रभर तिने फक्त एवढंच एक बोललेली असते, बाकी काहीही बोललेली नसते. ओवी भेटायचंय, मला भेटायचंय, बस एवढंच काही ती बोललेली असते. डॉक्टर म्हणतात औषधं तर सगळी बरोबर आहे, अगदी योग्य तीच औषध आहे आणि तुम्ही दिली पण म्हणता. औषधं तर दिली गेली तर हिचा ताप उतरायलाच हवा होता, एवढा ताप नसायलाच पाहिजे होता. आतापर्यंत नॉर्मल पाहिजे होती ती. हे औषध देऊन सुद्धा ताप राहत नाहीये, म्हणजे हा औषधाचा ताप नाहीच आहे. आमच्या भाषेमध्ये याला वेगळंच काहीतरी म्हणतात. काय म्हणतात मॅडम सांगा. ओवीला काय झालंय. सायकोसोमॅटिक म्हणजे काय, सोप्या भाषेत सांगते मी. त्याला दुखापत किंवा आजार नसतो, तर एखादा मोठा आघात होतो, मानसिक ताण येतो, थेट परिणाम शरीरावर होतो. तसंच आता ओवीच्या मनाला काहीतरी खोलवर लागलंय, म्हणून ती प्रचंड त्याच गोष्टीचा विचार करून तिला एवढा ताप भरलाय. इतकी अस्वस्थ आहे ती, आणि जोपर्यंत तिची अस्वस्थता कमी होत नाही, तिला जे पाहिजे ते मिळत नाही, तोपर्यंत तिचा ताप काही कमी होणार नाहीये. त्याने ताप उतरणं शक्यच नाहीये. किती जरी औषधं दिले तरी ओवीची अवस्था बदलणार नाहीये. म्हणते बापरे, आता काय करायचं. तर आता सारंगला जवळ बोलवतात. इकडे जरा बोलायचंय मला. आपत्ती सारखं कुणाच तरी नाव घेतीये. बरोबर, ती कुणाचं नाव घेतीये. अबीरची आई. त्यांचं नाव का घेतीये ती, नेमकी काय कारण आहे. तिची टीचर आहे, ती टीचर आहे ना, म्हणून तिचं नाव घेतीये सारखं. हे बघा सारंग, नुसते आवडत्या टीचर असतात तर तिची ही अवस्था झाली नसती. हे तुम्हालाही कळते आणि मलाही कळतंय. बरोबर. तर म्हणतात ओवी बाळा तुझ्या टीचरला भेटायचंय का, अबीरच्या आईला भेटायचंय का तुला. ओवी म्हणते हो, मला भेटायचंय, बोलायचंय त्यांच्याशी. तर लगेच सारंगकडे बघतात. बघा, तिला भेटायचंय त्यांच्याशी, म्हणून तिने एवढा धसका घेतलाय आणि म्हणून एवढा ताप भरलाय तिला. सारंगची फार दुविधा मनस्थिती झालेली असते. आता काय करायचं. सावलीला कसं आणायचं इथे भेटायला, किंवा हिला कसं घेऊन जायचं सावलीकडे. तर अमृता घाईघाईने किचन मधून काहीतरी घेऊन चाललेली असते ओवीसाठी. लगेच तिला आडवी होते ही मोनिका. अमृता आई, हळू ताई म्हणते. आधी अमृताच बोलते. चालला तेवढे, प्लीज मला टाइमपास करू नको मोनिका. दृष्ट वगैरे काढायचं सामान घेऊन कुठं चाललात तुम्ही. दृष्ट लागलीये घरात. ओवीची दृष्ट काढायची आणि मला जाऊ दे. ओवीची दृष्ट म्हणजे दिवस रात्र ती घरात असते, तिला कुठे दृष्ट वगैरे व्हायला लागली. म्हणून म्हटलं कशाला दृष्ट वगैरे काढती. रात्रभर तिला इतका ताप आहे. औषधं दिलीत तरी पण काही परिणाम होत नाहीये. औषधाने सुद्धा ताप उतरत नाहीये. मग मी म्हटलं दृष्ट वगैरे लागली असेल तेवढी काढूया, मग तिचा ताप जरा बरा होऊन जाईल. प्लीज मला जाऊ दे. मानसिक आहे ग, शारीरिक ताप नाहीच आहे. मानसिक काय म्हटलं अमृताताई. मानसिक लेकराला काय मानसिक असू शकतो ना, म्हणजे ती विचार करू शकते. एवढं लहान लेकरू मोठे असून सुद्धा मानसिक काही कळत नाही, आणि तिला काय व्हायला लागलंय मानसिक. प्लीज तुझी बडबड बंद कर, मला जाऊ दे. जाणं जास्त गरजेचं आहे तिच्याकडे. टीचरचा ध्यास घेतलाय. तापे सारखं नाव घेते ती. अबीरची आई. टीचरला भेटायचंय तिला, म्हणून एवढा तिला ताप चढला का. तिला त्रास करून घ्यायचाय, त्या टीचरला भेटायचंय पडलंय काय. ती पोरगी जाऊन विचारते की एवढं कसलं टेन्शन घेतलंय ग बाई, त्या टीचर जवळ तरी काय. थांब, मी तिला जाऊन विचारतेस. मोनिका जाऊ नको आणि तिला त्रास देऊ नको, तुला आत्ताच सांगतेय. मी तिचा क्लास बंद केलाय ना, त्याचाच तिला त्रास होतोय, म्हणून सारखी ती त्या टीचरचं नाव घेतीये. तिला क्लास आणि टीचर एवढंच काय आठवतंय. बंद केला असेल क्लास. काय असं करतो हा सारंग. एवढ्याशा पोरीला क्लासला नको जाऊ असं का म्हटलं असेल तो. आणि याला तरी काय अडचण आहे, जाऊ द्यायचं की तिला क्लासला. काय प्रॉब्लेम आहे सारंगला. ठेवणार आहे का परत क्लासला. केलाय ना बंद. येणार आहे की इथे, की आपल्या लेकराला तिकडे न्यायचंय टीचरकडे. म्हणजे काय करणार आहे एक्झॅक्टली. आता मोनिका पुढची प्रोसिजर पण लगेच अमृताला विचारत असते. एक मिनिट एवढी काय लगेच काय प्रश्न विचारते मोनिका. आणि तुला काय टेन्शन आलंय ग. सारंग वर बसलाय ना, त्याला जाऊन विचार सगळी प्रश्न. चल माझ्यासोबत. आता निघून गेलेली असते. अजिबात मोनिकाला भीक घालत नाही. तिला ओवीला भेटायला जरा वेळाने येईल. ते म्हणे तापाने फणफणलीये. काय कौतुक चाललंय. हे अमृता कौतुक करतेय तिचं. हेट, टीचरचं काय नाव घेते, काही संबंध नसताना. काय ही ओवी आहे. रंग जर ह्या ओवीला घेऊन गुरुकुलाच्या आत गेला तर करायचं काय. सगळा पचका होऊन जाणार नाही पाहिजे. माझा प्लॅन सुरू व्हायच्या आधीच संपला नाही पाहिजे. तर सारंग तिथपर्यंत पोहोचताच कामा नये. आता मोनिका सुद्धा तयारीला लागलेली असते की ती टीचर आणि सारंग समोरासमोर आलेच नाही पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. आता विचार करायला लागलेली असते टीचर कोण आहे हे सारंगला माहिती असेल का. आणि सारंगला माहिती असेल म्हणून सारंग ओवीला नेत नाहीये का, की खरंच सारंगला माहित नाहीये सावलीच ओवीची टीचर आहे. नक्की काय. ही मोनिका स्वतःला इतका त्रास करून घेत असते सावली आणि सारंगच्या विषयावरून की काही लिमिटच नसतं. मोनिका स्वतःकडे लक्ष द्यायचं सोडून सारंग आणि सावली या विषयावर रिसर्च करत असते. अमृता आहे ना बिंडोक, अर्धवट इन्फॉर्मेशन देऊन गेली आहे सगळी. काय पूर्ण व्यवस्थित काही सांगितलंच नाही, नुसती पळत सुटली. काय तर म्हणे ओवीला ताप आलाय. सायकोसोमॅस्टिक म्हणजे मन आणि शरीर
परस्पर संबंध आहे. आता डॉक्टर परत समजावून सांगत असतात सारंगला, वैद्यकीय शास्त्रामध्ये खूप महत्व आहे. प्रत्येक माणसाच्या मानसिक अवस्थेचा थेट परिणाम हा शरीरावर होतो. म्हणतो डॉक्टर मी करू काय, तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे, काय करू तेवढं सांगा. उदाहरण म्हणजे एकदम सिंपल उदाहरण देते मी तुम्हाला. एक तर खूप दुःखात असतो किंवा खूप आनंदात असतो. दुःखात असल्यावर भूक मरूनच जाते आणि आनंद झाल्यावर पण आपण म्हणतो मला भूकच लागली नाहीये. मला गरज असते, शरीराला अन्नाची गरज असते, पण दुःखामध्ये आपल्याला जेवायचं हे आपण विसरून जातो. सुद्धा अवस्था तशीच झाली आहे एक्झॅक्टली. त्यात मनात प्रचंड काहीतरी हुरहुर चाललेली आणि ती सहनच करू शकत नाहीये. म्हणते ओवी झोपली का? नाही ग वहिनी, झोपली ती. जरा दृष्ट काढायची ना म्हणून आणलंय मी. जरा उतरेल रे, मीठ मिरची उतरवली म्हणजे मग आपलं काहीतरी. तर म्हणतात ताई मेडिकल दृष्टीने याला काहीच अर्थ नाहीये. त्या अंधश्रद्धेची नाही तर मानसिक दृष्ट्या तिला जे हवंय ते मिळवून देण्याची गरज आहे. तर माझ्या समाधानासाठी, कारण ओवीची जी अवस्था आहे ना ती मला बघवत नाहीये, माझ्या समाधानासाठी करू द्या जरा, मला तरी बरं वाटेल की काहीतरी केलंय मी तिच्यासाठी. तेव्हा प्लीज माझ्या समाधानासाठी करू. सॉरी डॉक्टर, मला बरं वाटेल. आता खूप रिक्वेस्ट करत असते. सारंग म्हणतो जा वहिनी, तुला हवं ते कर. डॉक्टर तुम्ही सांगा काय करायचं, मी ते करतो. मोनिका डॉक्टर सारंगला जे काय सांगताय ते चोरून ऐकत असते. औषधं काम करत नाहीये, सायकॅट्रिस्टकडे जायला लागणार का? तिकडे जाण्याची गरजच आलेली नाहीये. ते सांगते ते ऐका की, फक्त सोपा उपाय ना तेवढा करा. गुरुकुलातली टीचर कोण आहेत ना त्यांच्याकडे घेऊन जा, बरं वाटेल. मोनिका म्हणते गुरुकुलातली टीचर म्हणजे सावली, आणि सावली इथेच आणि याच शहरात आहे. सारंग जर तिच्याकडे ओवीला घेऊन गेला तर दोघांची भेट होणार. तर म्हणतात तज्ञांकडे जाण्याच्या आधी ओवी ज्या ठिकाणी जायचा हट्ट करते तिकडे गेला तर बरं राहील. तुम्हाला मी आता 2दा सांगितलंय. टीचरची तिची भेट घालून द्या, सगळ्यात सिंपल आहे. गेली की ऑटोमॅटिक ताप उतरणार. तुम्हीच मला फोन लावून सांगताल बघा. करून सुद्धा काहीच फायदा झाला नाही तर बघू की पुढचा निर्णय आपण घेऊच या की. विचार करा, मुश्किल आहे, कठीण आहे की नामुमकिन आहे. तिच्याकडे न्यायचंच नाही, भेट घडून आणायची की नाही तुमचं तुम्ही करा. मला जो सल्ला द्यायचा तो दिलाच आहे मी सारंग सर. तिच्या आरोग्यापेक्षा मोठं काहीच नाहीये, एवढं तर तुम्हाला कळतंय ना. मग त्यापेक्षा तुम्ही तुमचं ठरवा काय आणि कसं करायचं. मी काय करायचं तो सल्ला दिलाय तुम्हाला. म्हणतात चला सारंग सर येते मी. डॉक्टर आणि सारंग काय बोलले, मोनिकाने चोरून ऐकलेलं असतं आणि फार धडपड चाललेली असते मोनिकाची. का म्हणते वा, डॉक्टरने सारंगला आता सावलीकडे जाण्याचा रस्ता दाखवलाय. चांगले म्हणजे सारंग आणि सावली आता समोरासमोर येणार. डॉक्टरांनी चांगलंच भेट घडवून आणण्याचं हे केलंय, चांगली गोष्ट आहे. डॉक्टर थँक्यू. मोनिकाला फार आनंद झालेला असतो. हा सारंग काय करणार बघूच्या. याने जर सावलीकडे ओवीला नेलं तर चांगलीच गोष्ट आहे ना, समोर येतील. मग काय मला हवं ते होणार. तो सावलीला घरी आणणार म्हणजे आणणार. मोनिकाला हेच अपेक्षित असतं की सारंगने सावलीला घरात आणावं. सारंग आणि सावली एकमेकांच्या समोर आले तर काय होईल एक्झॅक्टली होणार आहे एका अर्थाने. मग मला त्या म्हातारीला चांगला शह देता येईल. तिलोत्तमा मेहेंदळेला कशी नाचक्की होते ना की सावली तिच्या नाकावर टिचून घरी आली, मग मला सगळ्यात भारी वाटणार आहे का. वा प्लॅन एक नंबर आहे, फक्त आता परफेक्ट झाला पाहिजे. आता व्यंकटेश आम्हा सोबत बोलत असतो आणि आम्हाला म्हणतो आता गुरुकुलला निघायचंय, उशीर होतोय मला, रात्री आलो की तुला फोन लावतो. आता व्यंकटेशने फोन बंद केलेलं असतं. काय सावली आलेली असते. व्यंकटेशजी निघायचंय का आपल्याला. या सावली चल. व्यंकटेशजी काळजी करू नका, बाबांनी सांगितलंय ना नोकरीबद्दल काहीतरी करतील म्हणजे करतील. बाबांनी शब्द दिलाय म्हटल्यावर ते पूर्णच करणार. व्यंकटेश म्हणतो सावली तू आणि जगन्नाथ काका माझ्या पाठीशी म्हटल्यावर मला कसलं आलंय टेन्शन. मी रिलॅक्सच आहे आणि टेन्शन फ्रीच आहे ग बाई मी. आई करत हा अबीर ओरडतच आलेला असतो. काय रे अबीर बोल. ओवीच्या काकूला फोन कर, रात्रीपासून सांगतोय ना तुला. कर ना बाई, 5 मिनिटात बोलतो मी, पण फोन लाव. गप्प बस ना अबीर. काय रे त्याच्यामध्ये असं बोलायचं नाही, गपचूप बस जरा, आम्ही बोलतोय ना. म्हणते व्यंकटेशजी तुमच्या नोकरीचा प्रश्न लवकरात लवकर सुटेल मला खात्री आहे, मी गॅरंटी देते ना. म्हणतो पण माझा प्रश्न कधी सुटणार. मी म्हणतोय कोणीच माझ्या प्रश्नाचा विचार करत नाहीये, माझा प्रश्न सोडवा. अबीर आता मध्येच बोलत असतो. आजी म्हणतात तुझा सुद्धा प्रश्न लवकर सोडवू. काय प्रश्न आहे माझ्या बाळाचा ना. व्यंकटेश काकांचा आधी प्रश्न सोडवायचा मग अबीरचा प्रश्न सोडवायचा. कळतंय का. त्यांचा प्रश्न जास्ती महत्वाचा आहे ना बाळा, मग त्यांचा प्रश्न आधी सोडवू दे. जी कामाच्या बाबतीत तुम्ही प्रामाणिक आहात यात काही शंकाच नाहीये, बरोबर. आज आता या क्षणापासून गुरुकुलची सगळी जबाबदारी सगळी व्यवस्था तुम्ही सांभाळायची. अगदी प्रामाणिक आणि चोखपणे सगळीकडे लक्ष द्यायचं. खूप मोठी जबाबदारी जगन्नाथने व्यंकटेशवर टाकलेली असते. लगेच अबीर नाचायला लागतो, टाळ्या वाजवतोय. वा बघा तुमचा प्रश्न कसा एका मिनिटात सोडवला माझ्या आजोबांनी. कॉंग्रॅच्युलेशन व्यंकटेश काका. थँक्यू अबीर. मला खात्री आमच्या गुरुकुलाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाताल. तुम्ही प्रामाणिकपणे काम कराल आणि कष्टही तेवढे करून उंचावर नेऊन पोहोचवताल गुरुकुलला, बरोबर ना व्यंकटेशजी. हो तुम्ही म्हणताय अगदी तसंच करणार काका. मला फोन करून सांगूचे आपण ही आनंदाची बातमी की मला काम मिळालंय. मला केवढी मोठी जबाबदारी आली ना, जरा मनात धाकधूक होतीये. अबीर म्हणतो व्यंकटेश काका अजिबात काळजी करू नका. कशाला घाबरताय आणि टेन्शन घेताय. अजिबात काळजी करू नका. गुरुकुलमध्ये एक नंबर काम कराल बघा तुम्ही. सगळं शिकवतो की.
अबीर कशासाठी आहे, सगळं व्यवस्थित शिकवणार. पर्यंत आई तू ओवीच्या काकूंना फोन करत नाही, मी इथून हटत नसतो. काय कुठे येत नसतो तुला आत्ताच सांगतोय. आत्ताच्या आत्ता फोन लाव, तरच तुझ्यासोबत यायला तयार आहे मी. काय रे हट्ट करतोय तू, फोन लाव म्हणजे लाव. तर ओवीची चौकशी कर यासाठी फोन लाव म्हणतोय. रात्रीपासून ही माझं काहीच ऐकत नाहीये. असं वाटतंय की ओवीला बरं नाहीये, काहीतरी झालंय, तर ही साधा फोन सुद्धा लावू देत नाहीये. प्लीज 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 फोन लाव. अबीर हट्ट करू नकोस रे. अन्नाजी म्हणतात अबीर मी येणार नाही या गुरुकुलमध्ये. गुरुकुलमध्ये आमच्या आधी जातं, मग आज का नाही जाणार आहे. मित्र येणार आहे, माझी काही कामं आहेत, त्यांच्याबरोबर मीटिंग आहे कामासंदर्भात. आणि मी काय करू गुरुकुलमध्ये येऊन, मीटिंग तर घरी आहे ना. तिथे गेल्यावर फोन लावून देते. जबरदस्तीने सावली आता ओढत ओढत अबीरला घेऊन चाललेली असते. त्याच्यात आभार मानतो, तुमचे खूप खूप आभार, माझ्यावर विश्वास टाकला आणि एवढी मोठी जबाबदारी दिली. व्यंकटेशजी आशीर्वाद वगैरे, आशीर्वाद तर कायमच पाठीशी बघा. कामासाठी खूप खूप शुभेच्छा व्यंकटेशजी. आता ओवीला बरं नसतं, तिला ताप आलेला असतो, ताप काही तिचा थांबत नसतो आणि ओवीने एकच हट्ट धरला की अबीरच्या आईला जाऊन भेटायचंय. सारंग आता ओवीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. ती रुसलेली असते, ती काय ऐकतच नसते, त्याच्याशी बोलायलाच तयार नसते. म्हणतो तुला असं काही झालं तर मला फार भीती वाटते, फार घाबरायला होतो. नको ना बाळा, हो ना पटकन बरी. का नाही ऐकते बाबा, मला क्लास का बंद केलाय तू. अबीरच्या आईला भेटू दे मला, मी काहीच म्हणणार नाही, एकदाच भेटू दे, फक्त शेवटचं भेटू दे मला प्लीज. शक्य माझ्याकडून प्लीज. शक्यच नाहीये बाळा, घरच्या लोकांचा सुद्धा विचार करायचा आहे ना. असं कसं आपला स्वार्थीपणाने विचार, त्यामुळे नाहीये शक्य. हे त्यांना सुद्धा बंदी ना आपल्याला तिकडे जायला, मग कशाला जायचंय. आता मोनिका आलेली असते. अरे वा सारंग, लेकीची इतकी तब्येत खालावली आणि घरातले जुने पुराणे नियम घेऊन बसला. काय झालंय वहिनी, झालंय, काय हवंय हे नको विचारूस. ते प्रश्न विचारतोय. तब्येत बघ तिची कशी झालीये, खूप ताप चढला, उतरतच नाही माहितीये की मला. काळजी वाटली रे. डॉक्टरचं बोलणं ऐकलंय रे, काळजीनेच आलीये मी. टीचरने घरात येऊन तिच्या डोक्यावरनं प्रेमाने हात फिरवला. आईला बरं वाटणार आहे, ताप उतरणार आहे. आत्ता जायचं आणि लगेच त्या टीचरला घेऊन यायचं. 5-1 मिनिटं राहणार ती आणि निघून जाणार. आपल्या ओवीला जर बरं वाटतंय तर एवढं करायला काहीच हरकत नाहीये. तिला सोडायला जातो तेव्हा भेट झालीच असेल ना, मग लाव की फोन किंवा घ्यायला जा. राहतात क्लासमध्ये असतात की कुठे असतात, काहीतरी एकंदरीत माहिती असेल ना तुला, मग जा काहीतरी कर सारंग आपल्या पोरीसाठी. ना तुमची भेट सारंग, मी काय विचारतीये. आता काही एक बोलत नाही, फक्त मोनिका बोलत असते. बघू आता मोनिकाने इतके सारे प्रश्न विचारलेत, त्यावर सारंग काय उत्तर देणार आणि काय रिॲक्ट होणार बघू आपण पुढच्या भागात. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.